श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, जीवनात आरोग्याला फार मोठं महत्त्व आहे. चांगल्या आरोग्याच्या बळावरच जीवनातील कर्तव्य पार पाडता येतात. त्याचप्रमाणे सुखी आणि आनंदी आयुष्यही जगता येतं. नागरिकांचं आरोग्य जपण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरही अनेक कार्य केलं जातं. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था ही देशातील आरोग्यविषयक प्रश्नांवर विविध पातळीवर संशोधन करणारी एक प्रतिष्ठित संस्था आहे. देशातील बालकांच्या आरोग्यासंबंधीचा जागतिक मानकांचा मेळ घालण्यासाठी ICMRने उन्नती या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, उन्नती या इंग्रजी शब्दाची फोड भारतीय बालकांचं पोषण, वाढ आणि विकास या संबंधीच्या मानकांचा स्तर वाढवणे अशी करता येईल. या कार्यक्रमाद्वारे जागतिक आरोग्य संघटनांची मानकं आणि भारतीय स्थिती यामध्ये समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विकसित भारताच्या प्रवासात या बालकांचं आरोग्य आणि त्यांचा होणारा विकास फार महत्त्वाचा आहे. ICMR या संस्थेच्या कार्याविषयी बोलताना ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ICMR ही जी संस्था भारत सरकारची आहे, ज्याला आपण इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असं म्हटलं जातं, ज्याला ही सर्वोच्च संस्था आहे. वैद्यकीय शास्त्रामध्ये जे काही संशोधन चालतं किंवा ज्या काही नवीन गोष्टी येणार आहेत, ICMRचं नाव हे जगाला सगळ्यात आधी कळलं ते म्हणजे कोविडच्या काळामध्ये. कोविडच्या लसीकरणासंदर्भात किंवा कोविडमध्ये नवीन उपचाराचे जे मानांकन जे काही त्यांना द्यायची होती औषधांना, तर ही सगळ्या गोष्टी या ICMR कडून होत होत्या. आजारांवरच काम होत नाही, आजारांचे उपचार एवढंच मर्यादित व्याप्ती त्याची नाहीये. तर आजार टाळण्यासाठीच्या गोष्टी किंवा विविध जे स्टँडर्ड्स असतात याच्यावरही ICMR सतत काम करतं, संशोधन करतं. नुकतंच ICMR कडून एक उन्नती नावाचा एक मोठा रिसर्च प्रोजेक्ट किंवा एक संशोधन प्रकल्प ज्याला आपण म्हणू शकतो, तो सुरू करण्यात आला आहे. उन्नतीचा अर्थ जर आपण त्याचं इलॅबोरेशन जर इंग्लिशमध्ये केलं, UNNATI अशा स्पेलिंगची जी फोड केली तर त्याचा अर्थ होतो अपग्रेडिंग नॉर्म्स फॉर न्यूट्रिशन ग्रोथ डेव्हलपमेंट असेसमेंट ऑफ इंडियन चिल्ड्रन. याचा मराठीतून जर साध्या सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर मुलांमध्ये, त्याच्यामध्ये फक्त लहान मुलंच येतात असं नाही, तर 18 वर्षांच्या पर्यंत वय असलेल्या सगळ्या मुलांमध्ये त्यांची वाढ, विकास आणि त्यांचं पोषण याच्याबद्दलचे जे मानांकन आहे, त्याचं जे स्टँडर्ड्स आहेत ठरलेले की ते काय असलं पाहिजे, म्हणजे त्याला आपल्याला नॉर्मल म्हणता येईल, किंवा ते काय असलं पाहिजे की त्याच्यावरून आपल्याला हे कळेल की मुलांचा विकास योग्य प्रकारे होतो आहे, याचे स्टँडर्ड्सची व्याख्या नेमकी काय आहे हे शोधण्याचा एक मोठा संशोधन उपक्रम म्हणजे उन्नती. उन्नतीची सगळ्यात आधी हे समजून घेतलं पाहिजे की याची गरज काय आहे. याची गरज याच्यासाठी आहे की साधारणतः आपण जे काही स्टँडर्ड्स फॉलो करतो किंवा जे काही मानांकन आपण फॉलो करतो ते जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले जे स्टँडर्ड्स आहेत तेच आपण फॉलो करतो. जागतिक आरोग्य संघटना ही सगळ्या जगाचा विचार करून ते ठरवते आणि या देशांमध्ये विकसित देश आणि विकसनशील देश या दोन्ही देशांचा समावेश असतो. म्हणून असं होतं की आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जर आपण अमेरिकेचे आणि इंग्लंडचे स्टँडर्ड्स लागू केले तर ते योग्य नाहीत आणि म्हणून आपल्या देशाला आपले स्वतःचे स्टँडर्ड्स वेगळे असले पाहिजे आणि म्हणून उन्नतीच्या माध्यमातून ते स्टँडर्ड्स काय आहेत, ते नॉर्मल काय आहे हे शोधण्याचा आणि त्याची व्याख्या ठरवण्याचा हा उपक्रम आहे. आता हा उपक्रम 2 फेज मध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. याचा पहिला फेज आहे तो आहे 0 ते 2 वर्ष या वयोगटामध्ये. याच्यात काय केलं जाणार आहे की 0 ते 2 वर्षाची सगळीचे सगळे मुलांचा याच्यात अभ्यास होत नाही, पण एक त्याच्यामध्ये सॅम्पल साईज ठरलेली असते आणि विशिष्ट तितकी संख्या घेतली तर ती पूर्ण लोकसंख्येला लागू करता येते. तर काही दिल्ली, बेंगलुरू, इंदूर, पुरुलिया, पुणे, शिलाँग असे निवडक जे नॅशनल सेंटर्स आहेत, इथे चांगल्या वातावरणामध्ये ऑप्टिमल एन्व्हायरमेंटमध्ये वाढ झालेल्या मुलांचं, त्यांच्या डोक्याचा घेर, त्यांचं जन्माच्या वेळी वजन, त्यांची उंची, पुढे जसं वय वाढतं त्याप्रमाणे याचं सगळ्यांचं अकॉर्डिंग करून त्याच्यावरून 0 ते 2 वर्षाच्या मुलांचं चे स्टँडर्ड्स ठरवण्यात येणार आहेत. याचं जे दुसरं फेज आहे ते असणार आहे 2 ते 18 वर्षांच्या मुलांमध्ये. याच्यामध्ये
हे मी जे निवडक सेंटर्स सांगितले हे सेंटर्स सोडून त्यानंतर अजून या सेंटर्सची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे आणि या सेंटर्सवरती मी सांगितल्याप्रमाणे मुलांचा वाढ व विकास, त्यांची उंची, त्यांचं वजन या सगळ्या गोष्टींचं परत एकदा या वयोगटामध्ये ते शोधलं जाणार आहे. हे सगळं झाल्यावर काय होतं, तर हे सगळं जेव्हा पूर्ण होतं तेव्हा त्याचा 50th पर्सेंटाईल म्हणजे त्याचा मध्य काय आहे, आपण ज्याला सुवर्ण मध्य म्हणतो, ते वैद्यकीय जर संशोधनाच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर त्याला आम्ही 50th पर्सेंटाईल असं म्हणतो. तर ते शोधून त्याच्या धर्तीवर काही ग्रोथ चार्ट्स हे नव्याने बनवले जाणार आहे. ग्रोथ चार्ट म्हणजे वाढीचा तक्ता. वेळेसोबत तुमचं वजन किंवा उंची हे मुख्यतः 2 आणि अजून एक आता बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुमचं लठ्ठपणा किंवा तुमचं पोषण मोजणारं सगळ्यात महत्त्वाचं जे साधन आहे. याचे चार्ट्स बनवले जाणार आहेत. हे सगळं झालं सरकारचं काम. याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांची सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही असेल, की जेव्हा तुम्हाला कोणी शासकीय यंत्रणेकडून असा डेटा मागायला येईल, तेव्हा तुम्ही ज्या प्रकारे आपण आता SIR साठी मतदानाचा डेटा आपण देतो आहोत किंवा आपल्याला आता सेन्ससचा डेटा पण घेण्याची सुरुवात काही प्रमाणात झालेली आहे. असा डेटा घेण्यासाठी जेव्हा तुमच्याकडे शासकीय कुठलाही लोक येतील तेव्हा त्याची खात्री करून तुम्ही हा तुमच्या मुलांचा वाढ, विकास आणि पोषणाचा डेटा हा त्यांच्यासोबत शेअर करू शकता. श्रोतेहो, उन्नती हा कार्यक्रम देशाचा आहे. त्यामुळे साहजिकच त्यामध्ये नागरिकांचा प्रतिसादही महत्त्वाचा आहे. आपल्या बालकांच्या आरोग्यविषयक स्थितीची सरकारी पातळीवर तपासणी केली जाते. त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. या नोंदींचा वापर पुढे आरोग्यविषयक संशोधनात होतो. त्यामुळे या माहितीचं संकलन करणाऱ्या आरोग्यसेवकांनाही लोकांनी सहकार्य करणं आवश्यक आहे. देशाच्या विविध भागातील बालकांच्या आरोग्याची आणि त्यांच्या शारीरिक स्थितीची माहिती घेऊन हा कार्यक्रम राबवला जातो. त्याचे 2 टप्पे आहेत. 0 ते 2 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या स्थितीचा आणि त्यांच्या जन्माच्या वेळेच्या वजनाचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले, उन्नतीवरून जे ग्रोथ चार्ट्स तुम्हाला मिळतील, खरं तर दर 3 महिन्यांनी प्रत्येक पालकांनी त्यांच्या डॉक्टरांकडून, बालरोग तज्ञांकडून ग्रोथ चार्ट्स भरून घेणं हे अपेक्षित आहे. आम्ही स्वतःहून ते करतो, पण डॉक्टरांकडून जरी राहून गेलं असेल, तरी पालकांनी आग्रह धरून हे ग्रोथ चार्ट भरून घेतले पाहिजे. त्याच्यावरती एक नॉर्मलची रेंज त्या ग्रोथ चार्टवर ही दिलेली असते, जी अगदी अशिक्षित माणसालाही सहज कळू शकते. तर त्या लाईनमध्ये आपल्या मुलाची वाढ होते आहे की ती खाली जाते आहे. ग्रोथ चार्ट किंवा वाढीचा तक्ता ही अशी गोष्ट आहे ज्याच्यावरून 0 ते 18 वर्षामध्ये खूपशा आजारांचं निदान होऊ शकतं. फक्त एका गोष्टीवर. म्हणून हे ग्रोथ चार्ट्स भरून घेणं ही पालकांची जबाबदारी असणार आहे. यासोबतच उन्नती किंवा ICMR मध्ये फक्त एवढ्याच गोष्टी होत नसतात. तुम्ही जर ICMR ची वेबसाईट चेक केली किंवा ICMR च्या माध्यमातून वेळोवेळी आपल्या आहाराविषयी किंवा आपल्या वजनाविषयी विविध गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शक तत्व ही सांगितली जातात. या मार्गदर्शक तत्वांचा किंवा आहार आपला कसा असला पाहिजे, आपल्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण किती असलं पाहिजे, कार्बोदकांचं प्रमाण किती असलं पाहिजे, स्निग्ध पदार्थांचं, फॅटचं प्रमाण किती असलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये करण्यासाठी सगळ्यात आधी आपण ICMRचे गाईडलाईन्स सगळ्या चेक केल्या पाहिजे वेळोवेळी. दर काही अंतराने 6 महिन्यांनी, वर्षभराने अशा प्रकारच्या उन्नतीसारख्या कार्यक्रमांमध्ये या गाईडलाईन्स सांगितल्या जातात. तसंच एक गोष्ट या उन्नतीची सगळ्यात महत्त्वाची आहे, की आधीच्या काळी हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब किंवा डायबिटीस हे आजार हे 50-60 नंतरचे आजार समजले जायचे. पण आता अगदी 2-3 वर्षापासूनही ब्लड प्रेशर किंवा अगदी डायबिटीस 12 वर्षानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं कुपोषणाची समस्या आहे, तसं लठ्ठपणाची समस्याही मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे लहान मुलांमध्ये दिसून येते आहे. हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला वाढ व विकासाची निश्चित माहिती तुमच्या मुलाची असणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी उन्नती या कार्यक्रमामध्ये ICMRच्या प्रत्येकाने सहभागी होणं, त्याच्या वेळोवेळी जी मार्गदर्शक तत्वे येतील त्याचा अभ्यास करणं, त्याचा अवलंब करणं, ती आपल्या डॉक्टरांकडून समजून घेणं, हे करणं अत्यंत आवश्यक आहे. श्रोतेहो, उन्नती हा कार्यक्रम सर्वसामान्यांचा कार्यक्रम आहे. त्यामुळे त्याचा नागरिकांपर्यंतचा थेट लाभ अधिक महत्त्वाचा ठरतो. भारतासारख्या विकसित होत असलेल्या देशाच्या दृष्टीने असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जातो.
याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले, आपल्याकडे डॉक्टरांची संख्या ही अत्यंत कमी आहे. 1,40,00,000 लोकसंख्येला आज आपल्याकडे हार्डली काही 4-5 लाख डॉक्टर्स पूर्ण देशामध्ये काम करत आहेत. इतकी संख्या ती कमी आहे. तर अशा वेळेला वाढ व विकास जर तुम्हाला तुमच्या मुलाचा समजून घ्यायचा असेल, तर उन्नतीच्या माध्यमातून जे आपल्याला मार्गदर्शक तत्व किंवा स्टँडर्ड्स येतील, त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते लगेच कळेल. सगळ्यात पहिली गोष्ट. आणि तुमच्या वाढीचा तक्ता त्याच्यावर जर वाढ खाली जात असेल, तर नक्कीच तुमच्या मुलाला काहीतरी आजार आहे. आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग याही आपल्या मुलाला होत आहेत का? हे सगळ्या गोष्टी ह्या वाढीचा तक्ता आणि उन्नतीच्या माध्यमातून जे मार्गदर्शक तत्व येतील त्याच्यातून नक्कीच कळू शकेल. श्रोतेहो, देशाच्या बालकांमध्ये देशाचं भविष्य असतं. बदलत्या स्थितीबरोबर समन्वय साधत या मुलांची वाढ योग्य पद्धतीने होते की नाही, त्यांच्या शारीरिक वाढीबरोबरच मानसिक आणि भावनिक वाढीचा स्तर काय आहे, याचाही अभ्यास केला जात असतो. विकसित भारत 2047 हे ध्येय गाठण्यासाठीच्याच प्रयत्नाचा हा एक भाग आहे. त्यामुळे जेव्हा देश विकसित होईल, तेव्हा या देशाची जबाबदारी असलेली पिढी ही अधिक सशक्त, भावनिक आणि मानसिक स्तरावर अधिक प्रगल्भ होण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग असेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांच्या पुढे जाऊन आपल्या देशाच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक स्थितीनुसार सर्वच बालकांना उत्तम आरोग्य प्राप्त होण्यासाठीच्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.